Good morning, student. Good morning, sir. My name is Bhagwan Vishwanath Shinde, Shinde Coaching Classes, Sukrana. A student thought of ready today's studies. Education is the passport to the future. For tomorrow belongs to those who prepare for it today. शिक्षण हा भविष्याचा पासपोर्ट आहे, कारण उद्याचा दिवस त्यांचाच आहे जे आज त्याची तयारी करतात. उद्याचा दिवस त्यांचाच आहे जे आज त्याची तयारी करतात. विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. आज आपल्याला येता नवी विषय गणित प्रकरण दुसरे बहुपदी, आपण त्याला इंग्लिशमध्ये पॉलिनॉमियल म्हणतो. स्वाध्याय 2.2 मधील प्रश्न 2 हे आपल्याला सोडवायचा आहे. या ठिकाणी प्रश्न काय दिले ते बघा. आज तुमचे नवीन जे व्हिडिओ हे आज नवीच्या क्लाससाठी आहे, 9th स्टँडर्डसाठी आहे. विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. आज आपल्याला हे प्रश्न सोडवायचा बेटा. हे प्रश्न काय बघा. खालील प्रत्येक बहुपदीचे P(0), P(1), P(2) शोधायचा आहे. या ठिकाणी वेगवेगळे बहुपदी दिले आणि वेगवेगळे बहुपदी दिले. बहुपदी 1, 2, 3 दिले आणि या ठिकाणी आपल्याला P(0), P(1) आणि P(2) ची किंमत शोधायची. ठीक. पहिल्या ठिकाणी पहिल्या वेळेस काय करायचं आपल्याला झिरोची किंमत शोधायची आहे. आणि हे बहुपदी काय दिले. P(y) बरोबर y² - y + 1. बहुपदी काय P(y) बरोबर y² - y + 1. वेगवेगळ्या बहुपदी दिले आणि त्या वेगवेगळ्या बहुपदीमध्ये आपल्याला तिन्ही किमती ठेवायची. तर पहिलं बघा P(0) = 0² - 0 + 1. याची किंमत काय येते डायरेक्ट 1 येते. नंतर काय ठेवा म्हणजे P(1) ठेवा. म्हणजे P(1) = x² - 1 + 1 बरोबर x² 1 म्हणजे गेलं 0. याची किंमत काय येते 1. नंतर काय ठेवा म्हणजे P(2) बरोबर 2² - 2 + 1 बरोबर 2² किती 4. 4 म्हणून 2 गेले अधिक 1 ला 1. 4 म्हणून 2 गेले 2. 2 अधिक हे 1 3. P(2) ची किंमत किती आली मग 3 आली. पहिलं बहुपदी संपलं. दुसरा बहुपदी काय x3 आहे. x3 P(0) बरोबर 0 चा घन किती 0. P(1) 1 चा घन किती 1. P(2) 2 चा घन किती 8. हा दुसरा बहुपदी बी संपला. तिन्ही किमती आपण ठेवलो. आता तिसरा बहुपदी थोडा अवघड आहे, आपल्याला पाहायचा आहे. सुरुवातीला काय ठेवायचं आहे 0 अधिक 2 × 0² अधिक 3 × 0² हे कंसामध्ये ठेवायचं. 0 अधिक 2 × 0² अधिक 3 × 0² बरोबर 0 ला 0 अधिक 2 ला 2 × 0 0 अधिक 3 × 0 0. या ठिकाणी काय म्हणते 2 या ठिकाणी जसं तसं राहते, कारण इथं 2 आहे. आपण काय करायला तुम्हाला लक्षात ठेवलं का 2 × 0² 0 3 × 0² 0 आणि हे 2 जसंच तसं. आपण काय करायला बहुपदीमध्ये जिथे चल आहेत त्या चला जागी आपण किंमत ठेवला. चल कशाला म्हणतो x, या ठिकाणी y आणि या ठिकाणी काय x आहे. त्या चला जागी आपण काय करायला P(0), P(1), P(2) ठेवला. तर ह्या P(0) ची किंमत किती आली 2. आता काय घ्यायचं नेक्स्ट टाइमला 1 घ्यायचं आहे. आता 2 ला 2 अधिक 2 × 1 अधिक 3 × याचा वर्ग आहे आणि याचा घन आहे. 2 ला 2 अधिक 2 अधिक 3 × 1 3 2 × 2 4 4 × 3 7. P(2) ठेवा आता ह्या मोठ्या घनतामध्ये. 2 ला बरोबर 2 अधिक 2 × 2² अधिक 3 × 2 चा घन. या ठिकाणी बघा 2 ला 2 चा वर्ग किती 4 4 × 2 8 3 ला प्लस 3 ला 3 गुणिले 2 चा घन किती 8. या सगळ्याची बेरीज किती येते 8 × 2 10 आणि 8 × 24 10 × 24 किती झाले 34. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या बहुपदीची किमती ठेवून गणित सोडवता येते. ठीक आहे. धन्यवाद.